मसरूळ पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 16 जून रोजी फिर्यादी नामे योगेश अशोक तोडकर वय 34 वर्ष राहणार हेकरेवाळ रामवाडी आदर्शनगर पंचवटी यांनी अनोळखी इसमांनी अज्ञात कारणावरून त्यांचा भाऊ मयत प्रशांत तोडकर याचा खून केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मसरूळ पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांनी घटनास्थळी भेट देऊन गुन्ह्यातील आरोपितांचा शोध घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मसरूळ पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पोलीस पथक यांना सूचना दिल्या होत्या। गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना सीसीटीव्ही फुटेज तसंच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदार मार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे अनोळखी आरोपितांचे नावे निष्पन्न केली। सदर आरोपी यांचा शोध घेत असताना रवींद्र बागुल, प्रशांत मरकड व विशाल वारोस्कर अशांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी हे पिंपरी चिंचवड भागात फिरत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना दिली असता त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, रवींद्र बागुल, प्रवीण वाघमारे, विशाल काठे, नाझीम खान पठाण, विशाल देवरे, किरण शिरसाट अशांचं पथक तयार करून वरिष्ठांच्या परवानगीने आरोपितांचा शोध घेण्याकामी शासकीय वाहनांनी पिंपरी चिंचवड इथं रवाना केला। नमूद पथकाने आरोपी यांचा पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट 2 च्या मदतीने आरोपी यांचा शोध घेतला असता आरोपी यांना थर्मॅक्स चौक निगडी पुणे इथं सापळा लावून ताब्यात घेऊन त्यांची नावगाव विचारली असता त्यांनी त्यांची नावे विजय दत्तात्रय आहेर वय 30 वर्ष राहणार रामवाडी पंचवटी नाशिक, संकेत प्रदीप गोसावी वय 26 वर्ष राहणार जुईनगर मसरूळ पंचवटी, प्रशांत निंबा हादगे वय 29 वर्ष राहणार पेठ रोड मेहरधाम पंचवटी, कुणाल कैलास पनाळे वय 30 वर्ष राहणार मायको दवाखान्याच्या पाठीमागे दिंडोरी रोड पंचवटी यांना ताब्यात घेऊन त्यांना वरील गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी विजय आहेर व मयत प्रशांत तोडकर यांच्यात काही दिवसांपूर्वी शाब्दिक वाद झाले होते। शाब्दिक वादाचं रूपांतर भांडणात झालं। प्रशांत तोडकर याच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याची हकीकत सांगून गुन्ह्याची कबुली दिल्याने सदर गुन्हा उघडकीस आला। आरोपितांना पुढील तपासाकामी मसरूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले। काल सकाळी मसरूळ पोलीस स्टेशन येथे एक अज्ञात व्यक्तीची डेड बॉडी मिळाल्यावरून मसरूळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। गुन्ह्याच्या तपासात गुन्हे शाखा युनिट 1 चे अधिकारी अंमलदार यांनी सदर गुन्ह्यातील मयत कोण आहे त्याचबरोबर त्याचे सदरचा गुन्हा कोणी केला याबाबत त्यांना मिळालेल्या माहितीवरून 4 आरोपी निष्पन्न केले होते। तसेच त्यांना ही माहिती मिळाली की ते 4 आरोपी पिंपरी चिंचवड येथे असल्याबाबत कळाले। तात्काळ त्यांनी EPI तोडकर आणि अंमलदार त्या ठिकाणी पाठवून त्यांना तिथे अटक केलेली आहे। सदर गुन्ह्यामध्ये आरोपी आणि मयत यांच्यात जुना वाद होता। जुन्या वादाच्या कारणावरून खून केल्याचं प्राथमिकदृष्ट्या दिसून येत आहे। तपासात पुढे त्यांचे आणखी इतर काही वाद होते का याबाबत तपास चालू आहे। जुना नक्की आरोपीच्या भावाची रिक्षा या मयताकडे होती, त्यात त्यांच्या पैशावरून वाद होता आणि इतर काही त्यांचे काही संबंध होते का किंवा अनैतिक संबंधातून आहे का हे तपासात निष्पन्न केलेले। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 नाशिक शहर कडील पोलीस निरीक्षक मधुकर कड, हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, रवींद्र बागुल, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, नाझीम खान पठाण, महेश साळुंके, धनंजय शिंदे, प्रशांत मरकड, विशाल देवरे, विलास चारुस्कर, जगेश्वर बोरसे, किरण शिरसाट आदींनी केली। मुख्य संचालक रवींद्र जाधव, लोकराज्य न्यूज, नाशिक।